नमस्कार, मैं तुषार देशमुख। विद्यार्थियों का काम पढ़ना, लेकिन देश की सामाजिक आर्थिक परिस्थितियों को जानना, समझना और उसमें बदलाव लाना, ये शिक्षा में शामिल नहीं है तो ऐसी शिक्षा को मैं निकम्मी समजता हूँ। शहीद आजम भगत सिंग यांची आज त्यानिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपले संवाद साधण्याचे मुख्य कारण म्हणजे आपला सेकंड फेज मागील 3 महिन्यापासून आपण सर्वजण अविरतपणे वेगवेगळ्या माध्यमातून लोकप्रतिनिधी मोहीम असेल, मंत्रालय दरबारी पाठपुरावा असेल, प्रत्यक्ष महाआंदोलन असेल, त्यासोबतच जिल्हानिहाय स्थानिक लेवलवर जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका या स्तरावर पाठपुरावा असेल, अनेक वेळा आपण सर्वजण अगदी ताकदीने एकजुटीने प्रयत्न करत आलोय। त्या दृष्टीने 50% यशाजवळ आपण पोहोचलोय। परंतु उर्वरित यशाजवळ जाण्यासाठी व अधिकाधिक जागा मिळवण्यासाठी आपण पुन्हा 25 तारखेचे नियोजन केले होते। परंतु पुणेमधून आपण सर्वजण या आंदोलनाच्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रशासनाची या मागण्यांवर पुन्हा उग्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा विचार केला असता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यामुळे आपल्याला पोलीस परवानगीस अडचण निर्माण झाली। तरी आपण शर्थीचे प्रयत्न करूनही संबंधित पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांची जवळपास 90% त्या बंदोबस्तासाठी नियुक्ती असल्याने त्यांनी आपल्याला पुन्हा परवानगी देण्याचे आश्वासित केले होते। परंतु आपण त्यामधल्या कालावधीत न थांबता सर्व बांधवांना सोबत घेत अगदी वर्षा बंगल्यावरती माननीय मुख्यमंत्री महोदयांपर्यंत निवेदन पोहोचण्याच्या हेतूने अगदी भर पावसातही रात्री 1:30 वाजता निवेदन पोहोचेपर्यंत आपला एकही बांधव मागे हटला नाही। व सोबतच दुसरी महत्त्वपूर्ण बाब म्हणजे सागर बंगल्यावरती उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यापर्यंतही निवेदन पोहोचविले। त्यांच्या स्वीय सहाय्यकामार्फत या निवेदन आपण पोहोचून आपल्या भावना व्यक्त केल्या। त्यानंतर लागलीच आपली सर्व बांधव पुण्याकडे रवाना झाले व आयुक्त महोदयांच्या भेटीसाठी आपण सर्वजण प्रयत्नशील होतो। परंतु आयुक्त महोदयांची भेट दिनांक 24 रोजी ते मुंबई स्थित बैठकीसाठी असल्याने भेट होऊ शकली नाही। त्यामुळे शिक्षण सहसंचालक हारून आत्तार साहेबांशी भेट होऊन तब्बल 30 मिनिटे चर्चा झाली व चर्चा होऊन लागली दुसऱ्या दिवशी आपण सर्व बांधवांना घेत राज्यातील आंदोलनाच्या निमित्ताने आलेले सर्व बांधव, या अभियोग्यताधारक बांधव भगिनी या सर्वांच्या समवेत माननीय आयुक्त महोदय, शिक्षण उपसंचालक, शिक्षण सहसंचालक अनुक्रमे तिन्ही प्रशासकीय अधिकाऱ्यांशी वेगवेगळ्या टप्प्यावरती चर्चा होऊन आपण त्यांना सेकंड फेजबाबत आत्तापर्यंत सद्यस्थितीत असलेली कार्यवाही व आम्ही जिल्हा परिषद निहाय केलेला पाठपुरावा व त्यांच्याकडून मिळालेल्या प्रतिक्रिया या सर्व बाबींविषयी सखोल चर्चा करण्यात आली व त्यावर त्यांना आदेशित करण्याची विनंती केली की व्हीसीद्वारे आपण तात्काळ संबंधितांना आदेशित करावे व एक कुठेतरी कालमर्यादा आखून देण्यात यावी व त्याप्रमाणे त्यांनी 26 रोजी सायंकाळी व्हीसीचे आयोजन करून संबंधितांना कालमर्यादा देऊन याबाबत शीघ्रगतीने कारवाई करण्याची विनंती केली। तेव्हाच जाहिराती येतील व त्यावेळी प्रशासनाकडूनही आपल्याला एक विनंती करण्यात आली की आपणही संयम ठेवावा, कारण जास्तीत जास्त पदांची आपण अपेक्षा व्यक्त केली। त्याप्रमाणे आपल्या सर्व बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी जास्तीत जास्त पदे अपेक्षित असतील तर थोडा आम्हालाही वेळ द्या। त्याप्रमाणे आपण मध्ये जे काय आरक्षण प्रवर्ग, बिंदू बदल या सर्व बाबींची कार्यवाही लक्षात घेऊन आपण त्याबाबत प्रशासनाशी अगदी येत्या 7 ऑक्टोबरला आपला पुन्हा आंदोलनाचा मानस आहे। कारण येणाऱ्या काळात निवडणुका आहेत, ह्या सेकंड फेजचा विसर पडू नये व आपण केलेल्या मेहनत व्यर्थ जाऊ नये, या सर्व बाबींचा आपण विचार करून आपण प्रशासनाला अगदी 7 तारखेपर्यंत थांबलोय। परंतु तुर्तास आपण वेळ दिलाय। या मधल्या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी आपण सर्वजण सोशल मीडियाच्या माध्यमातून, ट्विटर ट्रेंड, ईमेल मोहीम, त्यामुळे आपण शासन प्रशासनास वेळोवेळी आपल्या सेकंड फेजबाबत स्मरण देऊन याबाबत पाठपुराव्याची गती वाढवू शकतो। तर त्यानिमित्ताने आपण उद्या आपले सर्वजण आपल्या लढ्याचा नेहमी मानस असतो
की आपण सर्वसामान्य आरोग्यधारक सर्वसामान्य तरुण तरुणी यांना केंद्रस्थानी ठेवून आपण निवेदनात्मक असेल, चर्चात्मक असेल, भेटी संदर्भात असेल, आपण त्यांच्या समोरच प्रत्येक गोष्ट आणि त्यांच्या पुढाकारानेच करतो. त्या दृष्टीने आपण उद्या टेलिग्राम मीटिंगचे आयोजन करून पुढील उपक्रमाची माहिती देऊयात आणि आपल्या सर्वांना विश्वासात घेऊन आपल्याही काही कल्पना असतील त्या माध्यमातून त्या उतरून त्याही कल्पनेची आपण अंमलबजावणी करूयात. त्यानिमित्ताने आपण जे चर्चेसाठी बांधव भगिनी होते त्यांच्याशी आपली हितगुज व्हावी व चर्चा काय झाली हे आपल्यासमोर इतिवृत्तांताच्या निमित्ताने सादर करण्याच्या उद्दिष्टाने आपण उद्या टेलिग्राम मीटिंगचे आयोजन करणार आहोत. दुसरी बाब, आपला लढा हा नेहमीच वंचित, दुर्बल व खऱ्या अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठीच आपण चळवळीच्या माध्यमातून लढत आलोय. तर त्यानिमित्ताने आपण एक पाठपुरावा हाती घेतला आहे. अनाथ, दुर्धर, आजारग्रस्त, त्यासोबतच विधवा, घटस्फोटित या बांधवांवर अनेक प्रकारे अन्याय होत होता. त्याबाबतही आपण निवेदनात्मक चर्चा केली व वरिष्ठांशी याबाबत संपर्क करून आपण न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहिलो आहोत. तर त्याबाबत आपण याची वाच्यताही कुठे केली नाही. तर अनेक बांधवांना सांगू इच्छितो, या माध्यमातून फक्त आपल्या न्यायासाठी नेहमीच आम्ही कटिबद्ध आहोत. दुसरी बाब, खाजगीकरणाच्या माध्यमातून आपण लढणारच आहोत. मागील आपण नांदेडमध्ये 6 ऑक्टोबर 2023 व 23 जानेवारी 2024 या दोन्ही दिवशी महामोर्चाचे आयोजन केले होते. त्यानिमित्ताने आपण खाजगीकरणात विविध विभागात लावलेल्या GRला मागे घेण्यास भाग पाडले. त्या दृष्टीने शिक्षक भरतीत 5 सप्टेंबर रोजी आलेला काळा GR असेल, ह्याशिवाय महसूल, अभिलेखे, भूमी अभिलेख, त्यानंतर मनरेगा या अशा विविध नुसत्या शिक्षक भरतीतच नाही इतर विभागातही मोठ्या प्रमाणावर खाजगीकरणाच्या माध्यमातून सरकार अप्रत्यक्षरित्या आपल्यावर अन्याय करते. आणि दुसरी बाब म्हणजे खऱ्या वंचित, दुर्बल घटकांना आरक्षण देणे हा त्यांचा हक्क आहे आणि लोकशाहीने दिलेला त्यांचा मूलभूत अधिकार आहे. आपण लोकशाही प्रधान देशात जन्मलोय. आपण त्यांचे रक्ताचे आणि विचारांचे वारस आहोत. त्या राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या विचाराने आपण चळवळीत मार्गक्रमण करतोय. तर मित्रांनो, याबाबतही आपल्याला व्यापक स्वरूपाचं नियोजन करायचं आहे. परंतु येणाऱ्या काळात आचारसंहिता आहेत, त्यामुळे प्रथम सेकंड फेज आणि त्यानंतर आपल्या सर्वांची साथ आपल्यासाठी महत्त्वपूर्ण असणार आहे. त्याही बाबतीत आपल्या सर्वांना विनंती करतो, आपण प्रत्यक्ष लढ्या हा रस्त्यावरतीच असला पाहिजे. रस्त्यावरतीच लढ्याने आपल्याला न्याय मिळू शकतो, कारण आपण लोकशाही प्रधान देशात राहतो आणि लोकशाही प्रधान देशात आपण रस्त्यावर उतरूनच न्याय मागू शकतो. त्यामुळे याबाबत आपल्याला वेगवेगळ्या टप्प्यावरती नियोजन करणे भाग आहे. अप्रत्यक्षरित्या हे सरकार या खाजगीकरणाच्या माध्यमातून आरक्षण संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करते. कारण आता एका सहकार व पणन विभागाच्या जाहिरात निघाली तब्बल 700 जागांची. त्यामध्ये कुठल्याही घटकाला विशिष्ट प्रकारचे आरक्षण देण्यात आले नाही. मुख्यतः तर दुर्बल, अपंग, जे असहाय्य लोक आहेत, दुर्धर आजारांग्रस्त, त्यांनाही कुठे आरक्षणाचा कॉलम व तक्ता देण्यात आला नाही. दुसरी बाब, लवकरच महसूल, मनरेगा या विभागाच्याही खाजगीकरणाचा घाट सरकार आखत आहे. या निमित्ताने आपण सगळ्यांनी जागे झाले पाहिजे. आपल्या शिक्षक भरतीची तयारी करणारे बहुतांश बांधव हे सरळ सेवेच्या माध्यमातूनही तयारी करतात, ज्याचे प्रमाण 70% जवळपास आहे. अशा सर्व बांधवांना विनंती करतोय, प्रथम सेकंड पेजची आपली उर्वरित 50% लढाई पूर्णत्वास गेल्यानंतर आपण सर्वजण मागील मराठवाड्यात, परिणामी नांदेडमध्ये दोन्ही मोर्चाच्या माध्यमातून जे नियोजन झाले होते, त्यानंतर लातूरमध्ये, त्यानंतर बीडमध्ये, अशा सर्वांना सोबत घेऊन आपण पुन्हा नियोजन करतोय. परंतु आचारसंहितेचे आपल्याला नक्की अडसर येणार आहे असेच वाटते. त्यामुळे सेकंड फेजचा लढा लवकरात लवकर पूर्णत्वास जाऊन आपल्याला खाजगीकरणाच्या माध्यमातूनही व्यापक स्वरूपाचा सर्वच सरळ सेवा क्षेत्रातूनही तयारी करणाऱ्या बांधवांना सोबत घेऊन आपल्याला याही स्वरूपात उग्र स्वरूपाचा लढा दिल्याशिवाय सरकार याबाबत वेगवेगळ्या विभागात लावलेली अन्यायकारक GR मागे घेणार नाही. त्यानिमित्ताने हेही तुम्हाला सांगणे महत्त्वाचे होते. तर मित्रांनो, मुख्यतः सेकंड फेजच्या माध्यमातून आपण उद्या लवकर टेलिग्रामच्या माध्यमातून जे बांधव चर्चेसाठी आपण डेलिगेशनच्या माध्यमातून आपण ज्यांना वेळोवेळी समोर चर्चेसाठी प्रशासनाशी एक नेमलेले आहेत, त्या सर्वांच्या आपल्याला प्रत्यक्ष
हे तेच सादर करतील। त्या माध्यमातून आपण करू द्या टेलिग्राम मीटिंगचे आयोजन व ईमेल्स मोहीम, ट्विटर ट्रेंड या सर्व विचार चर्चा, मार्गदर्शन, अभिप्राय, कारण आपल्याही कुठले महत्त्वपूर्ण अभिप्राय असतील तर त्याची आपण अंमलबजावणी करून आपण तेही उपक्रम अंमलात आणूया, जेणेकरून आपल्याला प्रभावीपणे लवकरात लवकर न्याय मिळवून देणे हेच आपले प्रथम कर्तव्य आहे। आपल्या सर्वांचे कुटुंबाच्या माध्यमातून लढणारे खरंच या माध्यमातून आतापर्यंत रस्त्यावरती प्रत्यक्ष साथ देणारे अभियोग्यताधारक आहे। या सर्वांचा हेतू हेच आहे की आपण लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी जे आतापर्यंत ऊन, वारा, पाऊस कुठल्या अगदी सर्वांच्या अडचणी प्रत्येकाला आहेत, पण त्यांनी वेगवेगळी मुंबई, पुणे स्थानिक स्तरावर पाठपुराव्यासाठी आगमन दिला आहे। अशा सर्वांना च्या उपस्थित आपण लवकरच टेलिग्राम मीटचे आयोजन करून उद्याच आपण चर्चा करूयात। तोपर्यंत या विषयावर इथेच थांबू। लवकरच भेटूया नवीन विषयात। तोपर्यंत